चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. आजच्या या विश्लेषणात आपण थंडावा नक्की कसा निर्माण होतो यामागचं मूळ भौतिकशास्त्र समजून घेणार आहोत. रोजच्या जीवनात आपण नेहमीच हा थंडावा अनुभवतो, पण त्यामागे नक्की कोणता नियम दडलेला आहे हे आज आपण पाहणार आहोत. आता थर्मोडायनॅमिक्स किंवा उष्णताशास्त्राचं हे ना एक फार मोठं रहस्यच आहे. बघा, उष्णता कशी वाढते हे समजणं तसं अगदी सोपं आहे, पण एखादी गोष्ट थंड कशी होते? खरं तर प्राचीन काळी वाळवंटात चक्क बर्फ तयार करण्यासाठीच या छुप्या विज्ञानाचा वापर केला जायचा. विचार करा, चक्क वाळवंटात बर्फ. तर थंडावा निर्माण होण्याची हीच मूळ यंत्रणा नेमकी कशी काम करते याचाच आता आपण उलगडा करणार आहोत. आता यातील सर्वात मनोरंजक आणि महत्त्वाची बाब म्हणजे रेफ्रिजरेशन आणि बाष्पीभवन यांच्यात असलेला थेट संबंध. मूळ संदर्भानुसार जर बघितलं तर रेफ्रिजरेशनचे तत्त्व हे पूर्णपणे बाष्पीभवनातून निर्माण होणाऱ्या थंडाव्यावरच आधारित आहे. थोडक्यात सांगायचं तर थंडावा असाच हवेतून आपोआप निर्माण होत नाही, तर तो द्रवपदार्थाचं जेव्हा वायूत रूपांतर होतं त्या प्रक्रियेचा एक थेट परिणाम आहे. इथे ना आपण क्षणभर थांबून खरोखर एक सखोल विचार करायला हवा. हा थंडावा नेमका कसा निर्माण होतो? कारण द्रवपदार्थाचं वाफेत रूपांतर होणं म्हणजेच बाष्पीभवन होणं आणि प्रत्यक्ष थंडावा जाणवणं या दोन्ही अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत. मग यांच्यात भौतिकदृष्ट्या असा कोणता दुवा आहे? बाष्पीभवनाची अशी कोणती जादू तिथे काम करते ज्यामुळे तापमानात एवढी मोठी घट होते? या प्रक्रियेमागे नक्की कोणती अदृश्य साखळी आहे हे आता आपण बारकाईने समजून घेऊया. चला तर मग पुढे जाऊया आणि पाहूया की हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. या निर्माण झालेल्या प्रश्नाचं अगदी थेट उत्तर बाष्पीभवनाच्या परिणामामध्ये दडवलेलं आहे. कारणावरून परिणामाकडे जाणारी ही एक अतिशय स्पष्ट आणि अचूक अशी प्रक्रिया आहे. बाष्पीभवन हा केवळ एखादा साधा बदल नाहीये, तर त्याचा थेट आणि अटळ परिणाम म्हणजेच हा थंडावा आहे हे आता आपल्याला स्पष्ट होईल. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की ही प्रक्रिया खरोखर किती सलग आणि थेट आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही फक्त 2 टप्प्यांची एक अतूट साखळी आहे. पहिली पायरी द्रवाचं बाष्पीभवन होतं आणि दुसरी पायरी थंडावा निर्माण होतो. या 2 घटनांमधली ही कारण परिणाम साखळी कधीही कुठेही खंडित होत नाही. भौतिकशास्त्राचा हा खरोखरच एक अत्यंत सुंदर नियम आहे, जिथे बाष्पीभवन ही एक कृती आहे आणि थंडावा हा तिचा अगदी अपरिहार्य असा परिणाम आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेथे द्रवाचे बाष्पीभवन होते नेमक्या त्याच ठिकाणी थंडावा निर्माण होतो. आता हे विधान ऐकायला अगदी साधं सोपं वाटेल, पण आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक अदृश्य भौतिक प्रक्रियांचं मूळ रहस्य हे याच एका वाक्यात उलगडतं. एका साध्या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत थंडावा निर्माण करण्याचं एवढं प्रचंड सामर्थ्य आहे. आता यापुढे जेव्हा कधी असा थंडावा जाणवेल तेव्हा त्यामागील या बाष्पीभवनाच्या जादुई प्रक्रियेचा विचार नक्कीच आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. पण मग निसर्गाच्या अशा या साध्या सोप्या वाटणाऱ्या नियमांमध्ये आणखी कोणती अफाट रहस्य दडलेली असतील ज्यांचा शोध घेणं अद्याप बाकी आहे?